हाय, आज आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेसन, दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय लाईट? सांगू शकता व्हॉट इज मीन बाय लाईट? लाईट इज नथिंग बट अ एनर्जी. लाईट इज व्हॉट? इट इज अ एनर्जी which gives the sensation of vision. पाहण्यासाठी जी एनर्जी उपयोगाची आहे, that energy is called as light. Simple. So light is a form of energy which gives sensation, which gives what? Sensation of vision. This is called what? लाईट. नाउ रिफ्रॅक्शन. लाईट मध्ये बरेचसे फिनॉमिनॉन्स आहेत. सर्वांना माहिती आहे लाईट जो आपल्याला मिळतो तो सनलाईट पासून मिळतो. तसा बल्ब लावल्यानंतर सुद्धा लाईट मिळतो, नो डाऊट. बट सनलाईट पासून जो लाईट मिळतो त्यामध्ये आपल्यापर्यंत काय काय पोहोचते? तर सर्वात पहिल्यांदा लाईट जो सन पासून आपल्यापर्यंत पोहोचतो, या सन पासून येणाऱ्या लाईट मध्ये कॉस्मिक रेज, सर्वात पहिल्यांदा जो रेज असतो दॅट इज व्हॉट? कॉस्मिक रेज. हायली एनर्जेटिक, हायली पेनिट्रेटिंग रेज जे सनलाईट पासून निघतात. सेकंड, कॉस्मिक रेज नंतर आपल्यापर्यंत पोहोचतो अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, एक्स रेज. ठीक. यानंतर अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन्स, अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन्स हे पण आपल्यापर्यंत पोहोचतात. हे सगळे लाईटचेच फॉर्म आहेत. अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज. यानंतर येतो व्हिजिबल स्पेक्ट्रम. यानंतर काय येतो? व्हिजिबल स्पेक्ट्रम. व्हिजिबल. आता या व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये काय येत आहे? तर व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये जो आपण बघू शकतो असे 7 कलर्स येतात, ज्याला शॉर्ट मध्ये लिहिल्या जाते VIBGYOR, विबजॉर. व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. दिस इज व्हिजिबल स्पेक्ट्रम. हे आपण बघू शकत नाही, दिस इज इनविजिबल. आणि हा आपण बघू शकतो म्हणून याला म्हटले जाते व्हिजिबल स्पेक्ट्रम. सेकंडली, यानंतर रेडिओ वेव्स, देन मायक्रोवेव्ह, त्यानंतर रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स अँड इन्फ्रारेड. नेक्स्ट वन, व्हॉट इज इट? इन्फ्रारेड. सो हे सुद्धा लाईटचेच फॉर्म आहेत आणि हे सुद्धा आपल्याला लाईट पासूनच मिळतात, पण हे सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. सो कम्प्लिटली वी कॅन से दॅट लाईट पासून एवढे सगळे रेज आपल्यापर्यंत पोहोचतात. एवढ्या सगळ्या मिळून लाईट बनलेला असतो, ज्यामध्ये स्पेसिफिक जे फक्त आपण बघू शकतो तो म्हणजे विबजॉर. ठीक. सो दिस इज लाईट. लाईट ट्रॅव्हल थ्रू द मीडियम. परंतु लाईटची एक स्पेशालिटी सांगतो, लाईटला कोणत्याच प्रकारच्या मीडियमची आवश्यकता नाही. लाईट डज नॉट रिक्वायर्ड एनी मीडियम फॉर इट्स ट्रान्समिशन. ट्रान्समिशनसाठी लाईटला कोणत्याच मीडियमची आवश्यकता नाही आहे. दुसरा, इट ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम विथ द स्पीड ऑफ 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे जर नसेल समजत तर मीटरचं कन्व्हर्जन आपण किलोमीटर मध्ये करू शकतो. 1000 ने डिवाइड जर केलं तर हे येते 3 × 10⁵. म्हणजेच 1 2
3, 4, 5 एवढे किलोमीटर पर सेकंड. 3 लाख एका सेकंदात लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. मीन्स 3 lakh kilometer in 1 second, 3 lakh kilometer in second, 3 lakh kilometer in third second through the vacuum. तुम्हाला माहित असेल लाईट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 500 सेकंड्स. किती वेळ लागतो आपल्यापर्यंत पोहोचायला लाईटला? 500 सेकंड्स. म्हणजे यावरून तुम्ही सांगू शकता की लाईट अर्थवर येण्यासाठी 500 सेकंड जर लागत असतील तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन? दिस इज द सन, दिस इज सन. आणि या सन पासून लाईट अर्थवर येण्यासाठी किती वेळ लागतो? तर स्पीड इक्वल्स टू, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड आहे तुमच्याकडे लाईटचा, व्हॉट इज इट? 3 लाख किलोमीटर पर सेकंड इज इक्वल्स टू, अगोदर याला मीटर मध्ये करू नंतर किलोमीटर मध्ये करू. सो 3 लाख म्हटल्यापेक्षा आपण याला काय करू? परत 3 into 10 to the power 8 च्याच फॉर्मॅट मध्ये लिहू. 3 into 10 to the power 8 इज इक्वल टू, डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम लागलेला आहे 500 सेकंड. इकडे पाठवून द्या. सो 3 into 10 to the power 8 into 500. दिस इज व्हॉट. जर आता तुम्ही याला कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर काय येणार? दिस इज इक्वल टू डिस्टन्स. नाव 5 3 जा 15 into 10 to the power 8 आणि हे 2 0 वरचे 2 0. सो दिस इज 10 to the power 10. दिस इज द डिस्टन्स. एवढे मीटर डिस्टन्स असणार आहे अर्थ आणि सन मधला. सो वी कॅन फाइंड आउट. जस्ट एक सिंपल फक्त सांगायचं होतं एवढं डिस्टन्स आहे, एवढे मीटर. तर 15 into 10 to the power 8 मीटर एवढं डिस्टन्स आहे अर्थ आणि सन मध्ये. ठीक, ओके. लाईटच्या काही प्रॉपर्टीज. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, लाईट ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. लाईट कधीही बेंड होणार नाही. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज द प्रॉपर्टी. मग आपण बघणार आहोत बेंडिंग ऑफ लाईट नंतर, बट सध्या आपल्याला स्टील आणि या प्रकारच्या, दिस इज कॉल्ड प्रपगेशन, मूव्ह करणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. अँड दिस टाइप ऑफ प्रपगेशन is called rectilinear propagation of light. काय म्हणायचं याला? रेक्टिलिनियर प्रपगेशन. सो जेव्हा लाईट ट्रॅव्हल करतो स्ट्रेट लाईन मध्ये, देन इट इज कॉल्ड रेक्टिलिनियर प्रपगेशन ऑफ लाईट. सरळ चालतो. दुसरं, लाईट बेंड होतो, लाईट रिफ्लेक्ट होतो. सो सेकंड टाइप ऑफ प्रॉपर्टी जर विचारली, दिस इज रिफ्रॅक्शन. सेकंड टाइप रिफ्रॅक्शन. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी आहे, दॅट इज रिफ्लेक्शन, जे आपल्याला या लेसन मध्ये शिकायचं आहे. रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन थोडं 9th मध्ये होतंय आपल्याला. रिफ्लेक्शन काय आणि रिफ्रॅक्शन काय. सो त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी बघायची आहे, स्कॅटरिंग. स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी बघायची आहे, दॅट इज डिस्पर्शन. डिस्पर्शन ऑफ लाईट. सो अशा डिफरंट प्रॉपर्टीज आपल्याला लाईटच्या या लेसन मध्ये पाहायच्या आहेत. आणि या सगळ्या लेसन मध्ये लाईटच लाईट आहे. त्यामुळे हा लेसन अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा, जेणेकरून 11th मध्ये आहे, 12th मध्ये आहे आणि पुढे सुद्धा आहे. ह्याच प्रॉपर्टीज आहेत. थोड्या एक्स्ट्रा येतील आणखी, बट सध्या ह्या बेसिक आहेत. ह्या प्रॉपर्टी आपल्याला आल्याच पाहिजेत. सो लेट्स मूव्हिंग टुवर्ड्स द फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज, सो लाईट तर सर्वांना कळलं असेल, व्हॉट इज मीन बाय लाईट. सो लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ विजन. एक डेफिनेशन आणखी सांगितल्या जाते लाईटची, आठवते? लाईट इज अ
light is a electromagnetic waves. Electromagnetic wave. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे लाईट जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि यांना थर्ड जी डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर असते ती लाईट. म्हणजे ही जर विचारली तर दिस इज इलेक्ट्रिक फील्ड हे समजणार नाही, पण जस्ट सांगतो हे वेगळी एक डेफिनेशन आहे. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला जो लेसन आहे त्यामध्ये आणखी लक्षात येईल. ही मॅग्नेटिक फील्ड आणि या दोघांना परपेंडिक्युलर असणारा हा लाईट. म्हणजे दोन फील्ड जेव्हा व्हायब्रेट करतील परपेंडिक्युलर एकमेकांना तर त्यामधून तिसरा डायरेक्शन थर्ड परपेंडिक्युलर जो एरो आहे तो असतो लाईट. हा काय आहे डिटेलमध्ये नंतर बघू. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पण म्हटलं जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज अ लाईट. ठीक. सो यानंतर आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टीकडे जायचं आहे, दॅट इज रिफ्रॅक्शन. परंतु रिफ्रॅक्शन तर आपल्याला डिटेलमध्ये आहे. रिफ्रॅक्शनच्या ऐवजी एक प्रॉपर्टी आणखी पाहायची आहे, दॅट इज रिफ्लेक्शन. Reflection of light. So what does it mean? What does it mean? Reflection. Suppose हा एक सरफेस आहे, जसं बॉल आहे. तुम्ही जर भिंतीवर बॉल टाकला तर बॉल परत येतो. सो सेम जर तुम्ही लाईट, जर हा मिरर आहे, लहान मुलं खेळतात बरेचदा आणि यावर सन रेज येऊन इन्सिडेंट करतात आणि जसे सनरेज इन्सिडेंट झाले तुमच्या लक्षात येईल दे गेट रिफ्लेक्ट, इथून परत येतात. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन. बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम द प्लेन सरफेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम द प्लेन सरफेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इज इट क्लिअर? जर सरफेस कारण रिफ्लेक्शन दोन प्रकारचे आहेत. हा सरफेस जर तुम्ही बघितला तर प्लेन दिसेल तुम्हाला. द सरफेस इज व्हॉट? प्लेन. सो हा कन्सिडर करतो. दिस इज अ प्लेन सरफेस आणि या प्लेन सरफेसवर जर लाईट इन्सिडेंट झाला तर तुमच्या लक्षात येईल दिस इज इन्सिडेंट रे. हे काय झाले? इन्सिडेंट रे. आणि आता जर हे लाईट आपण रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा या सरफेसवरून लाईट रिफ्लेक्ट झाला, सो दिस इज रिफ्लेक्टेड रेज. अग्री? सो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, सो दिस इज इन्सिडेंट रे and this is what reflected ray. तर जेव्हा सरफेस प्लेन असेल, when the surface is plane, that type of reflection is called regular reflection. काय म्हणायचं याला? रेग्युलर रिफ्लेक्शन. कारण सरफेस प्लेन आहे. और विच इज ऑल्सो कॉल्ड एज प्लेन रिफ्लेक्शन पण म्हटलं जाते, रेग्युलर रिफ्लेक्शन पण म्हटलं जाते. पण जर सरफेस इरेग्युलर असेल तर, सपोज वी विल टेक एन इरेग्युलर सरफेस. सपोज दिस इज अ सरफेस आणि आता या सरफेसवर आपल्याला रेज इन्सिडेंट करायचे आहेत. सो बघा, these are the rays, incident ray. आणि या इन्सिडेंट रेला आता आपण रिफ्लेक्ट करू या सरफेसमुळे. सो रिफ्लेक्शनच्या वेळेस बघा,
लाईक दिस. सर्वच्या सर्व रेज या प्रकारे रिफ्लेक्ट होतील असं नाही आहे. बघा, सर्वच्या सर्व रेज याच प्रकारे रिफ्लेक्ट होतात असं नाही. सम रेज रिफ्लेक्ट लाईक दिस, सम रेज रिफ्लेक्ट लाईक दिस, सम रेज रिफ्लेक्ट लाईक दिस. काही रेज या प्रकारे रिफ्लेक्ट होतील, काही रेज असे रिफ्लेक्ट होतील, काही रेज असे रिफ्लेक्ट होतील. या रिफ्लेक्शन मध्ये तुमच्या लक्षात येईल काय, तर प्रत्येक जो रिफ्लेक्टेड रे आहे हा पॅरलल नाही आहे. अगोदरच्या डायग्राम मध्ये पहा, तुमच्या लक्षात येईल हा रे, हे रेज बघा पॅरलल आहेत. इन्सिडेंट रे सुद्धा पॅरलल, रिफ्लेक्टेड रे सुद्धा पॅरलल. दिस इज पॅरलल, दिस इज पॅरलल. परंतु यामध्ये तुमच्या लक्षात येईल हे जरी पॅरलल असलेत, these rays are also parallel, but this is parallel. रिफ्लेक्टेड रे पॅरलल नाही आहेत. सो या प्रकारच्या रिफ्लेक्शनला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड इररेग्युलर और डिफ्यूज रिफ्लेक्शन. इरेग्युलर और डिफ्यूज रिफ्लेक्शन. अग्री. सो इरेग्युलर म्हणा किंवा डिफ्यूज म्हणा एकच गोष्ट आहे. यामध्ये लाईट जो असतो तो डिस्पर्स होतो किंवा एका स्पेसिफिक अँगलनी रिफ्लेक्ट होत नाही. दिस इज द टाइप ऑफ रिफ्लेक्शन. सो व्हॉट इज रिफ्लेक्शन? रिफ्लेक्शन इज व्हॉट बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम द प्लेन सरफेस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन? 3 लॉज आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो. जर तुम्हाला आठवत असेल तर सर्वात पहिला, जर परत मी एक प्लेन सरफेस ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, दिस इज अ प्लेन सरफेस आणि या प्लेन सरफेस मध्ये हा एक रे आहे, दिस इज इन्सिडेंट रे आणि दिस इज रिफ्लेक्टेड रे. आणि याला ड्रॉ करतो मी एक नॉर्मल. दिस इज नॉर्मल. बघा, सर्वात पहिला लॉ, इन्सिडेंट रे, दिस इज कॉल्ड इन्सिडेंट रे, दिस इज कॉल्ड रिफ्लेक्टेड रे and this is called normal. Incident ray, reflected ray and normal. So तीनचे तीनही रेज एकाच प्लेन मध्ये येतात. Incident ray, reflected ray and normal all lies in a same plane. This is the first law. मागे पुढे झाले हरकत नाही. ठीक. Incident ray, reflected ray and what? Normal lies in a same plane. दुसरा, आता या ठिकाणी जो अँगल बनलेला आहे, अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आयने डिनोट केला जातो. इन्सिडेंट रे अँड नॉर्मल यांच्या मध्ये जो अँगल आहे दॅट अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्या मधात जो अँगल आहे दिस इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आर नी डिनोट करतात. समजून राहिला? अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो सेकंड लॉ म्हणू शकता तुम्ही, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दीज आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. इज इट क्लिअर? हे 9th मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. जस्ट एक रिकॉल करण्याचा ही एक वेळ आहे, कारण रिफ्लेक्शनवर आधारित मग आपल्याला दुसरी प्रॉपर्टी पाहायची आहे, दॅट इज रिफ्रॅक्शन, जो या लेसनचा मेन हेडिंग आहे, जिथून हा लेसन स्टार्ट होतो. सो हे कळलं असेल व्हॉट इज मीन बाय इन्सिडेंट रे, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दिस इज द सेकंड लॉ. क्लिअर? आता यामध्ये प्रश्न येतो, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल नेहमीच इक्वल असेल का? तर यस. जर सरफेस प्लेन असेल तर रिफ्लेक्शन मध्ये, सरफेस प्लेन असो अथवा नसो, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इज इट क्लिअर? नेक्स्ट,
या लेसनच्या स्टार्टिंगची प्रॉपर्टी आता आपण स्टडी करणार आहोत. दिस इज रिफ्रॅक्शन. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपल्याला पाहायचं